बीड जिल्ह्याच्या आष्टी तालुक्यातील एक प्रसिद्ध गाव म्हणजे शेरी बुद्रुक आणि या प्रसिद्ध गावातील एक सुप्रसिद्ध व्यक्तिमत्व म्हणजे संजय दीनानाथ थोरवे। ते सध्या या गावचे सरपंच म्हणून उत्कृष्ट असे कार्य करत आहेत। शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते बीड जिल्हा सरचिटणीस म्हणून देखील कार्य करतात। त्यांचे वडील उच्च शिक्षित होते आणि नोकरदार होते। अशा कुटुंबामध्ये जन्मलेले हे संजय दीनानाथ थोरवे लोक आग्रहास्तव राजकारणामध्ये आलेले आहेत। सामाजिक कार्याची त्यांना मोठी आवड आहे। शरदचंद्र पवार साहेबांचा मोठा प्रभाव त्यांच्यावर आहे, म्हणून त्यांचे खंदे समर्थक अशी त्यांची सर्वत्र ओळख आहे। म्हणून अशा या अभ्यासू व कर्तबगार व्यक्तिमत्वाच्या संजय दीनानाथ थोरवे यांच्या आजवरच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी ही विशेष मुलाखत पहा न्यूज 1 महाराष्ट्र वाहिनीवर। मी संजय दीनानाथ थोरवे, शेरी खुर्द सरपंच आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार ह्या पक्षाचा जिल्हा सरचिटणीस। मी माझ्या शालेय जीवनापासूनच सामाजिक कार्यात आहे आणि तेव्हापासून विद्यार्थ्यांसाठी काम केलेलं आहे। त्याच्यानंतर सामाजिक कार्य सतत करत आलेलो आहे। निवडणुकीच्या राजकारणामध्ये मी कधी नव्हतो। समाजाची आपण काहीतरी देणं लागतो ह्या भावनेतून काम करत गेलेलो आहे आणि आता लोकांनी मला स्वतःहून उभा केलं, बळच उभा केलं आणि गावाचं सरपंच केलं। तर भविष्यातही समाजासाठी काम करणं हीच माझी धारणा आहे आणि मी ते काम हे माझ्या समाधानाची बाब आहे म्हणून करतो की लोक सुखी असले, आनंदी असले, चांगलं राहिलं तर त्याच्यातून मला स्वतःला समाधान मिळतं आणि समोरचे माणसं सगळे आनंदी राहावेत हीच भावना नेहमी राहते। प्रभाव तेव्हाच पडतो जेव्हा या ठिकाणी तुम्ही चांगलं काम करता आणि मुळामध्ये काम करणाऱ्या लोकांकडेच लोक जातात, जी माणसं प्रामाणिक असतात, स्वच्छ मनाचे असतात, की ज्यांना काहीतरी द्यायचं असतं प्रामाणिकपणे। अशा लोकांबद्दल एक रिस्पेक्ट तयार होतो आणि हीच माणसं मग निवडल्या जातात। आणि मग हे निवडणं काय असतं तर आपल्याकडे लोकशाही आहे आणि लोकशाही म्हटलं की निवडणुका आल्या आणि मग निवडणुकीच्या माध्यमातून लोक स्वीकारतात। अगदी लोकांनी स्वीकारलं एक व्यक्तिमत्व, नेतृत्व सन्माननीय संजय दीनानाथ थोरवे, जे की आष्टी तालुक्यातील शेरी खुर्द या गावचे विद्यमान सरपंच आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेब या गटाचे ते या ठिकाणी बीड जिल्हा सरचिटणीस आहेत। अगदी राजकारणाचं जर म्हटलं तर एक उत्कृष्ट असं हे व्यक्तिमत्व आहे। सर, मुलाखतनामा या महाराष्ट्रातील लोकप्रिय कार्यक्रमात तुमचं स्वागत। सुरुवात करूया तिथून। आज सामाजिक राजकीय जीवनामध्ये सक्रिय आहेत, परंतु आपण घडलात कसे नेमकं? म्हणजे अगदी आपलं कुटुंब असेल, कुटुंबाची पार्श्वभूमी असेल, एकूणच तुमच्या बालपणीच्या सुरुवातीच्या दिवसांना आठवताना नेमकं काय आठवतं आज? सर, माझं कुटुंब हे एकत्रित कुटुंब होतं। माझे 5 आजोबा म्हणजे वडिलांचे चुलते आणि त्यांचे 4 भाऊ, वडिलांचे वडील आणि त्यांचे 4 भाऊ, असं मोठं एकत्रित कुटुंब होतं। त्याच्यामुळं सर्वांसाठी एकमेकांनी काम करायचं हा संस्कार मला माझ्या बालपणापासूनच मिळाला आणि माझं कुटुंब माझे वडील त्या काळात माझ्या गावातले पहिले पदवीधर आहेत। माझे आजोबा पण खुंटेफळची 1956 मध्ये शाळा त्यांनी स्थापन केली की ग्रामीण भागामध्ये शिक्षण मिळालं पाहिजे। म्हणजे सामाजिक कामाचा वारसा पिढीजात माझ्यामध्ये आलेला आहे। आजोबा की ज्यांनी शाळेसाठी पुढाकार घेतला नाही का, आणि मला असं वाटतं की ज्ञान मंदिर उभी राहावीत यासाठी जी माणसं पुढे येतात ती माणसं निश्चितपणे देव माणसं असतात। आणि तो काळ 1956 ज्या काळामध्ये शिक्षण एवढं रुजलं नव्हतं आणि आपल्या भागातील, आपल्या गावातील लेकरांना शिक्षण मिळावं यासाठी त्यांनी पुढाकार घेतला। मला असं वाटतं की आजोबांच्या विचारांचा वारसा, ठीक आहे नाही, वडिलांच्या विचारांचा वारसा तुम्ही पुढे चालवत आहात। मला साहेब विचार असं वाटतं की तुमचं जे शिक्षण आहे, तुम्ही स्वतः या ठिकाणी पदवीधर आहात नाही का, लॉ पास आउट आहात, तर
काय नेमकं अगदी वडिलांची आणि आईची तुमच्याबद्दल किंवा तुमच्या एकूण शिक्षणाबद्दल एकूण करिअरबद्दल नेमकी काय भावना होती, काय योगदान आहे, काय संस्कार आहे त्यांचे ते सांगा सर. नाही, वडिलांना वाटायचं की वडील त्या काळातले आमच्या गावातले पहिले नोकरीमध्ये असलेले जिल्हा सहकारी बँकेत ते सर्व्हिस करायचे. आपल्या मुलानं शिकावं, नोकरी करावी, सामाजिक कार्य करावं. अच्छा. म्हणजे पोटासाठी नोकरी करणं आवश्यक होतं, पण हे करत असताना समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो ह्या भावनेतून मी काम केलं पाहिजे अशी त्यांची इच्छा असायची. राजकारण नको, समाजासाठी काम करावं ही त्यांची भावना नेहमीच राहिली आणि त्याच्यात त्यांनी मला सातत्यानं सपोर्ट पण केला. निवडणुकीच्या राजकारणामध्ये मी ह्यावेळेस पडलो, म्हणजे लोक आग्रहास्तव मी निवडणुकीला उभा राहिलो आणि लोकांनी मला, माझं एकच कुटुंब ह्या शिरी खुर्द गावामध्ये राहतं, तरी गावातल्या लोकांनी मला खूप मोठ्या मतांच्या फरकानं निवडून दिलं. एकीकडे बघतो आपण की पोरांच्या बाबतीमध्ये किंवा स्वतःच्या बाबतीमध्ये आहे की नाही, समाजकारण राहू दे बाजूला, पण राजकारण आधी करत नाही का. आणि आत्ताचं जे काही राजकीय गणित आहे किंवा जे राजकीय वातावरण आहे, वाटेल ते करा पण खुर्ची मिळवा नाही हो का. हो हो. पण तुमच्या वडिलांचे विचार मला असं वाटतं की हल्ली ते विचार आपल्याला ऐकायला आणि कुठे पाहायला मिळणार नाहीत, नाही, की ज्यांनी सांगितलं की बाबा रे समाजकारण कर, सामाजिक कार्य करत राहा, राजकारणाचं बघू नंतर नाही का. अगदी लोकांचा आग्रह लोकांना वाटलं आणि शेरी खुर्द हे जे गाव आहे, अगदी तुम्ही मगाच उल्लेख केला की एकच घर आहे तुमचं, फक्त मामाचं गाव आहे तुमचं नाही का, आजोळ आहे तुमचं हे. मग इतकं जे प्रेम तुमच्यावर केलं, मला विचारावं वाटतं की लोकांचा आग्रह असतोच चांगल्या माणसांसाठी, पण नेमकी तुमची काय भूमिका होती म्हणजे राजकारणात येण्या अगोदरची, म्हणजे अगदी स्वतःहून आलात, म्हणजे तुम्हालाही ते वाटत होतं का आणखी मग लोकांचा आग्रह होता का गावची कामं करायची होती, आणखी म्हणजे काय नेमकी भूमिका होती? मी तसा माझ्या कॉलेज जीवनापासूनच राजकारणाशी संबंधित होतो, म्हणजे तसं माझं कनेक्ट त्या लोकांशी होता. ज्यावेळेस मी कॉलेजमध्ये शिकत होतो, देवगिरी कॉलेज औरंगाबादला, त्या काळात ज्ञानी मंडळाची बैठक म्हणून एक बैठक झाली आपल्या याच्यामध्ये सरस्वती भुवन महाविद्यालयामध्ये. तर तिथं आम्ही फक्त 18च लोक होतो. तर त्या 18 लोकांमध्ये मी 11वीतला स्टुडंट होतो आणि त्याच्यात शरद पवार साहेब, सुरेश कलमाडी साहेब, अरोरा साहेब, गोविंदभाई श्राफ साहेब, हे सगळे दिग्गज माणसं, अनंतराव भालेराव जे की मराठवाडा दैनिकाचे संपादक होते, ह्या सगळ्या लोकांना मला त्या काळात ऐकता आलं आणि त्यांचे विचार. सर मला एक आठवण आवर्जून सांगायची की मी ज्यावेळेस भाई उद्धवराव पाटलांचा सत्कार औरंगाबादमध्ये झाला, आदरणीय यशवंतरावजी चव्हाणांच्या हस्ते तो सत्कार झाला, माझा एक दिवस यशवंतराव चव्हाण साहेबांच्या सोबत गेला. त्या दिवशी रात्रभर म्हणजे बी एन देशमुख जे की औरंगाबादला न्यायमूर्ती राहिले, त्यांच्या घरी ते मुक्कामाला थांबलेले होते, उद्धवराव पाटील बी एन देशमुखांचे मामा. तर त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ते दोन मोठी माणसं, भाई उद्धवराव पाटील आणि यशवंतराव चव्हाण, आणि फार थोडी लोक होते, आम्ही आणि देशमुख साहेबांचा मुलगा, आम्हीच त्यांना पाणी दे, चहा दे, जेवण दे करायला होतो त्यांच्या घरामध्ये. एक 6-7 लोकात असल्यामुळं जास्तीचं त्यांना मला ऐकता आलं. त्याच्यातून मला की आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो. आणि माझ्या कुटुंबामध्ये वाचनाची पहिल्यापासून आवड आहे. माझी स्वतःची 250-300 पुस्तकांची लायब्ररी आहे. माझ्या आजोबांच्याकडेही खूप पुस्तकं असायची, आम्ही छोटी छोटी पुस्तकं वाचून घडलो. त्याच्यामुळं समाजकार्य करायची मला बालपणापासूनच आवड. निश्चितपणे आपल्या संगतीमध्ये जर चांगली माणसं आली, चांगल्या लोकांचे आपण विचार ऐकले, तर निश्चितपणे तो प्रभाव पडतो नाही का. हो. आणि मला असं वाटतं की नेहमीच आपल्या अवतीभोवती चांगली माणसं पाहिजेत, हो. चांगली पुस्तकं पाहिजेत, हो. आणि हे चांगलं असल्यानंतर आपल्यातला चांगलपणा वाढत जातो. निश्चित. अगदी मला विचारावं असं वाटतं की जेव्हा 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 तुमचं नाव येतं नाही का, संजय दीनानाथ थोरवे, त्या वेळेला एक लोक एवढं सांगतात की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या विचारांचा पगडा असलेला माणूस नाही का, किंवा साहेबावर प्रेम करणारा एक कार्यकर्ता, एक व्यक्तिमत्व. तर काय सांगाल नेमकं, अगदी साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक जीवनामध्ये सक्रिय होत असताना म्हणजे कुठल्या कुठल्या गोष्टी साहेबांकडे पाहून तुम्ही शिकलात? सर एक आठवण, एक गोष्ट सांगायची राहिली. माझ्यावर आणखी एका व्यक्तीचा फार मोठा प्रभाव आहे.
आणि ते माझ्या आत्याचे मिस्टर डॉक्टर गुंजाळ. त्यांनी कड्यासारख्या शहरामध्ये मल्टी स्पेशालिटीचा प्रयोग 50 वर्षापूर्वी केला आणि खूप मोठा दवाखाना छान केला. परंतु त्यांच्याकडून त्यांच्या वागण्यात, त्यांच्या विचारातची जी शिदोरी मला मिळाली की लोकांसाठी आपण केलं पाहिजे, त्यांच्याकडे बघून मी घडलो. बहुत बढिया. सर, आपण कुणाकडे तरी बघतो आणि आपण घडतो आणि आपण एक डोक्यात आपण एक फ्रेम तयार केली असते की आता मला या ट्रॅकने चालायचं आहे. अगदी या शहरी खुर्द या गावचं जे राजकारण आहे किंवा तुम्ही या गावाकडे जे बघतायत एक मोठ्या नजरेने, नाही का, की आपल्याला द्यायचंय गावाला, मला असं वाटतं की बऱ्याच वेळा माणूस घ्यायचं या नजरेने बघायला असतो, पण तुमच्या बाबतीमध्ये जर बघितलं तुम्हाला द्यायचे बरंच अनेक गोष्टी द्यायच्या तुम्हाला. अगदी गावाला वीज देणं असेल, वृक्ष लागवड असेल आणि वेगवेगळे तुमच्या डोक्यात प्लॅनिंग आहेत. तर ज्या भावनेने लोकांनी तुम्हाला स्वीकारलेलं आहे, तर पुढील काळामध्ये शहरी खुर्द या गावासाठी काय नेमकं नियोजन केलं आहे? आता सर असं आहे की एक विचार केला ना तर शेती हाच मुख्य व्यवसाय हा आमच्या गावातल्या लोकांचा आहे. थोडेफार लोक कड्यासाठी मजुरीला जातात, परंतु इथं तलाव असल्यामुळं बहुतेकांना थोडं थोडं पाणी आहे, प्रत्येकाकडं दुधाचा व्यवसाय आहे. आणि ह्या लोकांना वीज वेळेवर उपलब्ध होत नाही. त्याच्यामुळं जो नैसर्गिक स्रोत आहे सोलर सिस्टीम, त्या माध्यमातून मला गाव विजेच्या बाबतीत स्वयंपूर्ण करायचं आहे. माझ्याकडं 7.5 एकर माझ्या ग्रामपंचायतच्या मालकीची जमीन आहे. तिथं तो प्रोजेक्ट मी उभा करणार आहे. 6 कोटी त्याला खर्च लागणार आहे. परंतु माननीय रोहितदादा पवार यांच्याशी ह्या विषयावर मी बोललेलो आहे. ते मला ह्या प्रकल्पासाठी 100% मदत करणार आहेत. माननीय कलेक्टर मॅडम ह्यांना मी हा प्रकल्प सांगितला तर त्यांना खूप आवडलं. त्यांनी सांगितलं की जे आत्तापर्यंतचे सोलर प्लॅन्ट आहेत ते MSCBच्या मालकीचे आहेत, आपण त्यांना जागा भाड्याने दिलेल्या आहेत आणि तुम्ही स्वतःच्या मालकीचं करायचं म्हणतात. तर त्यांनी सांगितलं की उद्देश चांगला आहे, हा प्रोजेक्ट आत्तापर्यंत कुठंच झालेला नाही. तर कलेक्टर मॅडम स्वतः मी तुमच्यासोबत राहील म्हणे हा प्रकल्प उभा करण्यामध्ये. त्यांनी मला शब्द दिला आहे. फक्त अडचण थोडीशी आहे की 7-12 नाही, गावठाणची जागा आहे, परंतु तो 7-12 तयार केल्याशिवाय मला प्रकल्पात पुढं जाता येत नाही आणि ती प्रक्रिया सध्या चालू आहे. म्हणजे भविष्यामध्ये गावात प्रकाश आणायचा, नाही का, आपल्या हक्काचा. हो, निश्चितपणे. अगदी ज्या वेळेला आपण एखादा प्लॅन करतो किंवा एखादी योजना आखतो आणि ती पूर्ण करण्यासाठी आम्हाला असं वाटतं की तुमचा अभ्यासही पाहिजे. हो, अगदी तुमच्याकडे सगळ्याच गोष्टी खरं तर अगदी अभ्यासू आहात, हुशार आहात आणि द्यायची भावना आहे. बऱ्याच वेळा काय असतं की आपण हुशार असतो पण द्यायची भावना नसते, मी का करू, नाही का. सर, एक पुढचा मुद्दा मला विचारायचा वाटतो की जसं तुम्ही प्रकाश गावात आणायचा बोलतायत, आणखी कुठल्या गोष्टी, जसं की अगदी शेतकरी आहेत, अगदी माता भगिनी आहेत किंवा इथला तरुण वर्ग असेल, यांना समोर ठेवून आणखी काय योजना राबवायची? हां. तर मी माननीय शरदचंद्रजी पवार ह्यांचा जो विचार आहे आणि मी इथं आष्टी तालुक्यामध्ये काम करताना माननीय दरेकर नानांच्या नेतृत्वाखाली काम करतो आणि ते काम करतो म्हणजे 1990 सालापासून मी राजकीय जीवनाशी संबंधित आहे. ॲक्च्युली निवडणुकीच्या राजकारणात मी आत्ता आलो स्वतःहून, नाही तर यापूर्वी मी निवडणूक लढवली नव्हती. तर पवारसाहेबांनी जे शेतकऱ्यांना समोर ठेवून काम केलेलं आहे त्या पद्धतीनेच मला गावासाठी काम करायचं आहे, तालुक्यासाठी काम करायचं आहे, जिथं जिथं शक्य आहे. आता मी जिल्ह्याचा सरचिटणीस आल्यामुळं जिल्ह्यात काम करावं लागेल, परंतु माझ्या गावाच्या दृष्टीने विचार करता मी ICICI फाउंडेशन ही जे संस्था आहे, ह्या संस्थेच्या माध्यमातून मला गाव पहिल्यांदा रासायनिक शेतीकडून नैसर्गिक शेतीकडे न्यायचे, सेंद्रिय शेतीकडे न्यायचे. आम्ही 150 लोकांना एक प्रातिनिधिक स्वरूपामध्ये भाजीपालाचे किट्स दिले आणि त्यांनी ते गावात केले की आपण स्वतः जे खातो ते विष खायला नको, म्हणून सेंद्रिय शेतीचा प्रयोग माझ्या गावात सुरू झालेला आहे. आणि आम्ही गावातली बहुतांशी कुटुंब स्वतःच्या शेतामध्ये निर्मिती केलेला भाजीपाला सध्या खातात, जेणेकरून त्यांचं आरोग्य चांगलं राहील. कारण आता सगळ्याच याच्यामध्ये अन्नधान्यामध्ये फवारा, खतं ह्याच्यामुळे विष निर्मिती होते आणि ते शरीरासाठी घातक आहे. त्याच्यापासून गाव मला
बाजूला काढायचं. रस्ते, वीज, पाणी, आरोग्य, शिक्षण याच्यावर लोक बोलतात नाही का, चर्चाही करतात, हो. पण त्याच्या मुळाशी कोणी जात हां, नाही हां. की ते अगदी यात नेमकी सुधारणा काय पाहिजे, दुरुस्ती काय पाहिजे, नेमकं काय केलं पाहिजे आणि काय केल्यानंतर काय होऊ शकतं इथपर्यंत कोणी जात नाही. मला असं वाटतं की तुम्ही बोलण्यापेक्षा त्या कृतीवर जास्त भर आहे नाही का. हो. आणि मला असं वाटतं की जी व्यक्ती कृती करते प्रामाणिकपणे त्या कृतीमध्ये यश पण येतं. हो. अगदी मला असं वाटतं की जे तुमचे प्लॅन्स आहेत किंवा ज्या काही योजना आहेत ज्या तुम्ही आखल्यात गावासाठी, गावकऱ्यांसाठी, त्या येणाऱ्या काळामध्ये पूर्ण होतील. आता एक शेवटचा प्रश्न आहे माझा. नाही म्हटलं तरी या ठिकाणी तुमचं नेतृत्व तर गावापुरतं राहिलेलं नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब गट, अगदी या पक्षाचे आपण बीड जिल्हा सरचिटणीस आहात. लोकसभा निवडणूक ते वारे वाहत आहेत नाही का. तर काय वाटतं नेमकं की येणाऱ्या लोकसभेमध्ये काय चित्र असेल नेमकं, जिल्ह्यापुरतं बोला. सर, गेल्या 10 वर्षापासून भारतीय जनता पार्टीचं सरकार देशात आहे आणि महाराष्ट्रातही त्याच पार्टीचं सरकार मधले 2.5 वर्षाचा उद्धव ठाकरे साहेबांचा काळ सोडता त्यांचंच राहिलेलं आहे. ह्या कार्यकाळामध्ये शेतकरी, तरुण हा अतिशय नाडला गेला. 2014 पूर्वी जे शेतकऱ्याला शेतीमालाला भाव मिळायचे ते उत्पन्नाच्या खर्चाच्या प्रमाणात असायचे. ह्या सरकारने फक्त घोषणाच केल्या की आम्ही उत्पन्न दुप्पट करू, भाव 1.5 करू. तसं काही झालं नाही. 14च्या पूर्वी जे शेतीमालाला दर होते तेच आजही दर आहेत. ह्याच्यात कुठंतरी सुधारणा झाली पाहिजे आणि ही सुधारणा करायची जर असेल तर पवारसाहेबांसारखं शेतीशी निगडीत ज्यांचं धोरण आहे, शेतीच्या बाबतीत ते आपल्या पुढं जाऊन 20-25 वर्ष पाहतात की पुढं काय असू शकेल, त्या अनुषंगाने त्यांचे निर्णय असतात. आता कांदा निर्यात बंदीच्या बाबतीत हा सरकारने घेतलेला चुकीचा निर्णय. पवारसाहेब बॅलन्स ठेवायचे, कधी निर्यात करायची, कधी थांबवायची, ह्या सगळ्या गोष्टीचं त्यांचं एक वेगळं व्हिजन होतं. शेतीमालाला दर पाहिजेत तर शेतीमाल कशा पद्धतीने पिकवला पाहिजे, त्याचं मार्केटिंग कसं केलं पाहिजे. आज कृषी उत्पन्न बाजार समित्या ज्या आहेत ते महाराष्ट्रातल्या, ह्यामध्ये त्या काळात काम करणाऱ्या लोकांशी चर्चा केल्याच्या नंतर असं लक्षात येतं की पवारसाहेबांचं धोरण जे होतं शेतीविषयी हे अतिशय चांगलं होतं. त्याच्यामुळं शेतकरी समाधानी होता. पवारसाहेबांनी घेतलेला हा फळ अनुदान म्हणजे पवारसाहेबांनीच महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये सुरुवातीला अनुदानातून फळबाग योजना सुरू केली जेणेकरून शेतकरी सुधारला पाहिजे. आणि तोच विचार घेऊन मी गावामध्ये काम करतो की माझ्या गावातल्या प्रत्येक माणसाला, कुटुंबाला किमान त्याच्या शेतीतून 25,000 रुपये वेगवेगळ्या माध्यमातून का होईना उत्पन्न निघालं पाहिजे. त्याचा दूध व्यवसाय असो, त्याचं शेती असो, आणि ते करत असताना ते सेंद्रिय पद्धतीने असावं जेणेकरून त्या कुटुंबाचं आरोग्य सुधारलं पाहिजे. इथला मुलगा शिकला पाहिजे, इथले माणसं एकत्र राहिली पाहिजे, ती मनाने एकत्र राहिली पाहिजे. ज्यावेळेस गावातला सप्ताह असतो त्याच्यात मी सक्रिय सहभागी असतो. जितकं मी माझ्या श्रद्धेला मान देतो तितकाच मी ज्ञान मंदिराला सुद्धा मान देतो. जितकी देणगी मी सप्त्यामध्ये देतो तितकी शाळेंना पण देतो. नाही, हे आहे की तुमचं कार्य, पक्षाचं कार्य, आदरणीय पवार साहेबांचं कार्य महाराष्ट्रानं हे देश जाणतो नाही का. परंतु आत्ताची जी लोकसभा निवडणूक आहे यातलं चित्र काय असेल नेमकं? यामध्ये सर्वसामान्य मतदार हा निश्चितच भारतीय जनता पार्टीच्या कामावर नाराज आहे. त्याच्यामुळं तो निश्चितच भाजपच्या विरोधात मतदान करणार आहे. बीड जिल्ह्याचा प्रश्नाचा विचार करता बीड जिल्ह्यामध्ये गेल्या 10 वर्षापासून प्रीतमताई ह्या खासदार आहेत. खासदाराकडून जे अपेक्षित काम जिल्ह्याला होतं त्या पद्धतीने झालं नाही. त्यांनी रेल्वेचं जरी भांडवल केलं तरी रेल्वे 2014 पूर्वीच आमच्याकडचं कन्स्ट्रक्शनचं 50% काम जयदत्तांना, त्या तत्कालीन पालकमंत्री राष्ट्रवादी म्हणजे काँग्रेस. एकूणच काय की येणारी जी लोकसभा निवडणूक आहे की या ठिकाणी अगदी जी टक्कर आहे, जी लढत आहे ती अगदी टफ जाणार नाही का. रिझल्ट काही लागवते परंतु नाही, रिझल्ट काही नाही. रिझल्ट इथं राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पक्षाचाच माणूस निवडून येणार. म्हणजे ते कोणी असेल ते, जो कोणी उमेदवार असेल पक्षाचा तो निश्चित निवडून साहेब जो उमेदवार देतील तो 100% निवडून.
पाहिलं आपण की अभ्यास पाहिजे आणि अभ्यास असला की बोलता येतं आणि बोलता आलं की चालता येतं, काम करता येतं नाही का. आणि म्हणून या ठिकाणी अभ्यास करावा. कारण कुठल्याही गोष्टी करत असताना अगदी तुमचा विचार, तुमची ॲक्शन, या सगळ्याच गोष्टी महत्त्वाच्या असतात. नाहीतर बऱ्याच वेळेला आपण विचार वेगळाच करतो, कृती वेगळीच करतो आणि त्याची रिॲक्शन फार चुकीची येते. पण अगदी एक कुशाग्र व्यक्तिमत्व असलेले ॲडव्होकेट संजयजी थोरवे यांच्याशी साधलेला संवाद, घेतलेली मुलाखत प्रेक्षकांना आवडली असेल. परत भेटू या पुढच्या मुलाखतीमध्ये. तोपर्यंत पाहत राहा न्यूज वन महाराष्ट्र चॅनल. धन्यवाद.